घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 10 सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे जानकी उदास बसलेली असते आणि तिला तिच्या आईची आठवण येत असते. आणि त्याच वेळेला ऋषिकेश तिकडे येतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो, जानकी अगं अशी उदास राहू नकोस, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? ज्या आईला सुखरूप आपण शोधूया. यावरती जानकी सांगते, मनामध्ये सारखी हुरहुर लागून राहिली ऋषिकेश, की आता माझी आई कधी एकदा मला आता भेटेल आणि कधी एकदा मला आता तिला बघितल्यावरती मला एकदम आनंद होईल. कधी एकदा ती सुखरूप आहे हे मला कळेल ना, त्यावेळेला खरंच खरंच मला ना धन्य वाटेल. यावरती ऋषिकेश म्हणतो, तू काळजी करू नकोस, तुझी आईलाच काही झालेलं नसणार आहे. तुझी आई सुखरूप असणार आहे आणि लवकरात लवकर तिला मी तुझ्या समोर आणणार आहे. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? यावरती जानकी सांगायला लागते, ऋषिकेश माझा तुमच्यावरती विश्वास आहे, पण ती ऐश्वर्या, त्या ऐश्वर्यावरती माझा विश्वास नाही आहे. यावरती ऋषिकेश म्हणतो, तू तिच्यावरती विश्वासच नको ठेवू, पण माझ्यावरती तर विश्वास ठेवशील ना? यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते, ऋषिकेश पण त्या ऐश्वर्याने आता हे काय नाटक काढले बघितलं ना? हे नवीन लग्नाचं नाटक निघाले, मला हे काही सहन होत नाहीये. यावरती ऋषिकेश म्हणतो, तू चिंता करू नकोस, तिने कितीही नाटक केलं ना तरी सुद्धा मी काही हे खरं होऊ देणार आहे का? तू उगाचच मनात आणू नकोस शंका. यावरती जानकी म्हणते, मी तुम्हाला कधीच सोडून राहू शकत नाहीये. यावरती ऋषिकेश म्हणतो, अगं असं काहीही होणार नाहीये. यावरती जानकी म्हणते, पण हे लग्नाचं? यावरती ऋषिकेश म्हणतो, माझ्यावरती विश्वास ठेव, मी हे लग्न कदापि होऊ देणार नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये. असं म्हटल्यावरती मग आता जानकी थोडीशी हसते आणि ती सांगते, ऋषिकेश मी तुमच्याशिवाय खरंच राहू शकत नाहीये. ऋषिकेश म्हणतो, मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये. एकदा का तुझ्या आईचा पत्ता लागला ना की मग आपल्याला या ऐश्वर्याचा खेळ खतम करता येईल. पण तोपर्यंत हे नाटक करणं गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय, मी फक्त तुझाच आहे. ती ऐश्वर्याच्या सोबत फक्त आपलं एक नाटक चाललेलं आहे तुझ्या आईला सुखरूप परत आणण्यासाठी. असं म्हणत आता इकडे ऋषिकेश जानकीला समजावतो, पण जानकीला का कोणास ठाऊक काहीतरी अघटित घडणार आहे किंवा काहीतरी चुकीचं घडतंय याची आता जाणीव होत असते. इकडे तोपर्यंत ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला आलेली असते आणि तो माणूस आल्यावरती, काय प्रॉपर्टीचे पेपर आणलेस का? यावरती ऐश्वर्या म्हणते, नाही, मी प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर देणार आहे. आणि यावरती तो म्हणतो, अशी काय जादू होणार आहे की लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर तुला मिळणार आहेत? त्यावरती ऐश्वर्या म्हणते, हे बघा, मी ऋषिकेश सोबत लग्न करणार आहे. ऋषिकेश सोबत लग्न केलं की मग ते प्रॉपर्टीचे पेपर आता माझ्या हातात आणून देतील. यावरती तो माणूस म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना की मला हे असे गोंधळातल्या गोष्टी आवडत नाहीयेत, माझी बंदूक फक्त बोलते. यावरती ऐश्वर्या म्हणते, हो हो, मला माहिती आहे, मी तुम्हाला बिलकुल धोका देत नाहीये. काही झालं तरी सुद्धा मी तुमच्यासोबत कधीही गद्दारी करणार नाहीये आणि तुमच्या बंदुकीची मला भीती आहेच की. यावरती तो म्हणतो, नाही, नुसती बंदुकीची भीती ठेवून धावू नकोस, ही बंदूक चालते सुद्धा. तुला जर का हे सगळं करायचं असेल ना तर नीट प्रॉपर करायला पाहिजे. ऋषिकेशचा डिवोर्स आणि तो आणि जानकी डिवोर्स द्यायला तयार झाले. यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, हो, त्यांना डिवोर्स द्यायला तयारच व्हायला लागणार आहे. कारण कारण माझ्याकडे तसा पुरावाच आहे किंवा माझ्याकडे तसं काहीतरी आहे की ते दोघं जण माझं म्हणणं ऐकूच शकत नाही. यावरती तो माणूस म्हणतो, तू स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्स समजतेस आणि या सगळ्यामध्ये तुझा घात होणार आहे ही गोष्ट विसरतेस. अगं तुला वाटते की तू त्यांना मूर्ख बनवतेस, पण खरं तर ते तुला मूर्ख बनवतायत आणि ही गोष्ट तुलापर्यंत पोहोचतच नाहीये. यावरती ऐश्वर्या म्हणते, म्हणजे काय? यावरती मग आता तो माणूस सांगतो, अगं तुला कायदा माहित नाहीये का की एक लग्न जर का झालं असेल तर माणूस दुसरं लग्न करू शकतच नाहीये. मग मग तू कोणत्या बेसिसवरती हे लग्न करायला निघालीस? अगं जेलमध्ये पाठवतील तुला, जेलमध्ये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, काय? यावरती तो म्हणतो, हो, तुला जेलमध्ये जायचं असेल तर जा, पण मला हे सगळं नीट पद्धतीने हँडल करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती ती म्हणते, म्हणजे काय करायचं? यावरती मग आता तो माणूस सांगायला लागतो, हे बघ, तू जे काही करतेस ना याला काही व्हॅलिडिटी नाहीये. आधी त्यांचा डिवोर्स व्हायला पाहिजे. त्यांचा जर का डिवोर्स झाला ना तर आणि तरच तुझं लग्न ग्राह्य धरलं जाईल. ही गोष्ट का समजत नाहीये तुला? असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, म्हणजे मला नाही समजलं. यावरती तो म्हणतो, हे डिवोर्सचे पेपर आहेत, हे डिवोर्सचे पेपर घे आणि या डिवोर्सच्या पेपरवरती दोघांची साईन आण.
जोपर्यंत या डिवोर्सच्या पेपरवरती तू दोघांची साईन आणत नाहीयेस तोपर्यंत तरी आता तुला या सगळ्यामधून सुटका मिळणार नाहीये. त्यांचा जोपर्यंत डिवोर्स होत नाहीये तोपर्यंत तुझं लग्न ग्राह्य धरलं जाणार नाही. ही गोष्ट तुला का नाही समजत आहे? असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, त्याची काळजी करू नका. यावरती मग आता तो सांगायला लागतो, याची काळजी नको, त्याची काळजी नको, मी जे काही सांगतोय ते पहिले कर. काही झालं तरी सुद्धा तुला आता हे लग्न म्हणजे हे लग्न जर का व्हायला हवं असेल तर तुला हे म्हणजे डिवोर्स पेपरवरती साईन आणलंच पाहिजे. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या थोडीफार सटपटलेली असते आणि ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं मी करते. इकडे तोपर्यंत तो बंदूक काढतो आणि लवकरात लवकर मी जे सांगेन ते कर. नाही निघताना ऐश्वर्या म्हणते, तुम्ही इतकं हे सगळं का करताय? यावरती तो सांगतो, कसं आहे, भूतकाळातले काही बदले आहेत, ते बदले पूर्ण केल्याशिवाय आता मी पूर्ण राहणार नाहीये आणि मला माहिती आहे तू जानकीला राग करतेस आणि मी सुद्धा. त्यामुळे दोन शत्रू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची वाट कशी लागते हे पाहण्यासाठीच मी आता हे सगळं करतोय, असं तो ऐश्वर्याला म्हणतो. ऐश्वर्या विचार करते की ह्याचं जानकीशी इतकं वैर काय आहे? नक्की आता याच्या मनात चाललंय तरी काय? त्या डिवोर्स पेपर घेऊन आता ऐश्वर्या तिकडून निघून जाते. इकडे तोपर्यंत आता सौमित्र सांगत असतो अवंतिकाला, अवंतिका, तुला माहिती आहे का, मी न मुळशीमधले जे काही अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहेत ना त्या सगळ्यांची माहिती काढलेली आहे. हे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आता इकडे 3 ठिकाणी चालू आहेत. तिकडे आपल्याला जाऊन आता बघायला पाहिजे. पण ऐश्वर्याचं बिलकुल लक्ष नसतं आणि इकडे आता अवंतिकाचं लक्ष नसतं आणि इकडे सांगायला लागतो सौमित्र, काय ग, काय झालं? मी तुला काहीतरी बोलतोय. यावरती मग आता लगेचच ती म्हणते, अरे नाही रे, मला खूप टेन्शन आले. म्हणजे बघ ना, म्हणजे या ऐश्वर्याने काय केलंय, तर आता ऋषिकेश दादांना वेठीला धरलंय. बरोबर आहे. जर हिने ऋषिकेश दादांना नाव घेतलंय लग्नासाठी, मला भीती वाटते की हिने जर का तुझं नाव घेतलं असतं तर माझं काय झालं असतं? यावरती सौमित्र म्हणतो, नको तू इतका विचार करूस. त्या ऐश्वर्याचा इतका विचार करण्याची तिची लायकी आहे का? यावरती अवंतिका म्हणते, नाही रे, मला खूपच चिंता आलेली आहे की या सगळ्यामध्ये तिने जर का तुझं नाव घेतलं असतं तर आपलं काय झालं असतं? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तू खरंच चिंता करू नकोस, ती नाही माझं नाव घेऊ शकणार आहे. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण तिला ती वेळ येऊच द्यायची नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता अवंतिका सांगायला लागते, नाही रे, मला खूपच टेन्शन आलंय. हे सगळं काय होऊन बसलंय आपल्यासोबत? म्हणजे आता आपल्या नात्याला कुणाची नजर तर नाही लागणार. यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे बघ, तू बिलकुल चिंता करू नकोस, ती न काही करू शकत नाहीये. यावरती अवंतिका म्हणते, मला खूप काळजी वाटते सौमित्र, आज ऋषिकेश दादा, उद्या तुझ्यावरती हल्ला झाला तर? यावरती तो म्हणतो, मी तुला सांगतोय ना, तुला काही टेन्शन घ्यायची खरंच गरज नाहीये, मी आहे ना, असं म्हणत तो तिला समजवत असतो. बरं, इकडे तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि त्यावेळेला मग आता सुमित्रा म्हणते, काय, कुठपर्यंत आले हे सगळं? त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, आई तू कशाबद्दल बोलत आहेस? त्यावरती सुमित्रा म्हणते, अरे मी बोलत आहे ते म्हणजे तुमचं लग्न. यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो, आई आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये, आम्हाला लग्न करावंच लागणार आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा, काय फायनल झालं का तुमचं? यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, बिलकुल नाही, हे लग्न होऊच शकत नाहीये. दादा तुला समजतंय का? म्हणजे आपल्या कायद्यामध्ये जोपर्यंत एक लग्न झालेलं आहे तोपर्यंत आपण दुसरं लग्न कधी करूच शकत नाही आहोत. त्यामुळे जरी तू लग्न केलंस तरी सुद्धा ते लग्न व्हॅलिड नाहीये, ही गोष्ट लक्षात घे. आणि त्यावरती तो सांगतो, आई या दोघांचं लग्न कसं काय होईल? कारण जानकी वहिनी ही ऋषिकेश दादाची बायको आहे ना, मग हे सगळं असताना कसं काय आपण लग्न लावून देऊ शकतो? असं म्हटल्यावरती मग आता इकडे आजी म्हणते, अरे असं काय करतोयस? पण ऋषिकेशने तिला आता वचन दिलंय की तुझ्याशी लग्न करणार आहे, मग मग कसं काय? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सौमित्र सांगायला लागतो, हे शक्य नाहीये, कायद्याच्या दृष्टीने या गोष्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. असं बोलणं चालू असताना मग आता हे दोघं जण जेवायला बसतात तेव्हा आजी म्हणायला लागते, तुम्हाला कळतंय का हे सगळं ऐश्वर्या का करतेय? तर तिच्या पोटातल्या बाळासाठी करतेय ना. मग तुम्ही तिची साथ देण्याच्या ऐवजी तिच्या आता विरोधात जाण्याचं काम का करताय? यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, आजी कसं आहे ना, आजी ही नातवंडांच्यासाठी आता एक आयडल असते, पण अशी आजी
अशी आजी जी आता नातवंडांना चुकीचं शिकवते, त्या आजीला आता इकडे काय बोलायचं यावरती मग आता सुमित्राला आजी म्हणते, बघितलंस माझाच ना तू माझ्या विरोधात जाऊन आता कसा बोलतोय ते. असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, हे बघ सौमित्र, तू तू काही चिंता करू नकोस, मला ऐश्वर्यासोबत लग्न केल्याशिवाय अजिबात कोणताही पर्याय नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता इकडे हे सगळं बोलणं चालू असताना ऋषिकेश म्हणाला की दादा, तू जरी ऐश्वर्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला असलास तरी तुझं पहिलं लग्न झालं असल्या कारणाने तुला हे कोर्ट किंवा हे आपली न्यायव्यवस्था बिलकुल स्थान देऊ शकत नाहीये की तू हे लग्न आता करू शकशील. आणि त्यानंतर आता इकडे तो सांगायला लागतो, हे सगळं चुकीचं आहे. असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते, मला कळलंय, मला पण सुद्धा कळलेलं आहे की हे सगळं चुकीचं आहे, त्यासाठी मी आता विचार केलेला आहे. त्यावरती मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणते, मला समजलेलं आहे की हे सगळं चुकीचं आहे, म्हणूनच मी सुद्धा पुढचा विचार करत हे डिवोर्स पेपर आणलेले आहेत. असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या ते डिवोर्स पेपर लगेचच समोर काढते आणि ती सांगते, मला समजलंय की हे सगळं मी जे काही करते ते सगळं आता चुकीचं आहे. त्यासाठी तुमचा आधी डिवोर्स झाला पाहिजे आणि त्यानंतरच डिवोर्स झाल्यानंतरच मग आता आपण पुढची कारवाई करू शकतो. आणि त्याच कारणासाठी मी आता डिवोर्सचे पेपर बनवून आणलेले आहेत. हे घ्या, हे डिवोर्सचे पेपर जोपर्यंत तुम्ही साईन करत नाहीये तोपर्यंत पुढची लग्नाची प्रोसेस काही सुरू होणार नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या काय आहे हे सगळं. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, काय म्हणजे, मी म्हटलं ना डिवोर्स पेपर आहेत. आता जानकी सटपटते, आतापर्यंत लग्नाचं नाटक करत होतो इथपर्यंत ठीक होतं, पण डायरेक्ट डिवोर्स पेपर साईन करणं जानकीला हे काही पटत नाहीये. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, हे घे साईन कर डिवोर्स पेपर. यावरती जानकी चिडते आणि मी कोणतेही डिवोर्स पेपर साईन करणार नाही असं ठामपणे सांगते. यावरती ऐश्वर्या म्हणते, असं कसं, मग काय तू आता विचार केला होता की आता माझ्यासमोर लग्नाचं हो 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 नाटक करशील आणि त्यानंतर मग काय तू मला या सगळ्यामध्ये अडकवशील का, की तू जेलमधून सुटून आल्यावरती मग आता कोर्टासमोर येऊन तू साक्ष देशील की काही नाहीये, मीच ऋषिकेशची बायको आहे आणि हिने मला फसवले असं म्हणून मला अडकवशील का. हे तुझं सगळं मला अडकवण्यासाठी हे सगळं करतेस ना तू, मला माहिती आहे ना. असं म्हणत आता इकडे ती ते डिवोर्सचे पेपर जानकीच्या हातात देते. तुला काय वाटलं मी इतकी मूर्ख आहे का की मी कायद्याला हे करेन आणि कायदा मला पकडून नेऊ शकतो, ही गोष्ट मला माहिती आहे ना. त्यामुळे जानकी, जे काही तू आता विचार केला होतास ना मला अडकवण्याचा, हा तुझा विचार पूर्णपणे फेल करण्याचं मी ठरवलेलं आहे. तू चिंता करू नकोस, काही झालं तरी सुद्धा मी तुझा कधीच प्लॅन होऊ देणार नाहीये यशस्वी. असं म्हणत ती आता जानकीला हे सगळं बोलत असते, पण जानकीचं मन मात्र तिला सांगत असतं की काही झालं तरी ऐश्वर्याच्या या सगळ्या गोष्टींना बिलकुल भुलायचं नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या सांगते, कर हे डिवोर्स पेपर साईन कर. असं म्हणत ऐश्वर्या तिच्या पुढे ते डिवोर्स पेपर ठेवते आणि तिला साईन करायला सांगते. यावरती आता इकडे जानकी मात्र या गोष्टीवरती ठाम असते की काहीही झालं तरी सुद्धा हे डिवोर्स पेपर मी साईन करणार नाही म्हणजे नाही. इकडे हे सगळं चालू असताना मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, हे बघ जानकी, हेच तुझ्या भल्यासाठी आहे. काही झालं तरीही तू आत्ता डिवोर्स पेपर साईन कर आणि त्यानंतर मग पुढे काय होईल ते आपण बघूया. यावरती जानकी सांगते, ऐश्वर्या, तुझ्या या नाटकांना मी काही भुलणार नाहीये आणि मी डिवोर्स पेपर साईन करणार नाही. त्यावरती आजी म्हणते, जानकी हे काय आहे, तू तर लग्नाला तयार झाली होतीस ना, मग जर का तू लग्नाला तयार झालेली आहेस तर तुला डिवोर्स पेपर साईन करायला काय प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे तुझं आता हे सगळं ठरलेलं होतं ना की आपण आता ऋषिकेशचं लग्न लावून देतोय, मग जर ऋषिकेशचं लग्न लावून देतोय हे ठरलं तर डिवोर्स करायला काही हरकत आहे. ते काही नाही आहे जानकी, हे सगळं तुझं न वागणं चुकीचं आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते, बघा ना आजी, म्हणजे एकीकडे लग्नाला होकार पण द्यायचा आणि एकीकडे डिवोर्स पेपरवर ती साईन पण नाही करायची, म्हणजे ह्या इकडे आता जानकी वहिनी मला अडकवण्याचाच प्रयत्न करतायत ना. आणि ती सांगायला लागते, हे काय मी माझ्या स्वतःसाठी करतेय का, हे सगळं माझ्या पोटातील बाळासाठी करते. म्हणजे आता या रणदिव्यांचा वंश या घरात जन्माला यावा, त्याला जन्मताच आता या घरातल्या स्थान मिळावं यासाठी हे सगळं चाललंय. आणि एकट्या माझ्या मुलासाठी नाही, हे सगळं फक्त ओवीसाठी सुद्धा चाललेलं आहे ना. जानकी, जेलमध्ये गेल्यावरती ओवीला आईचं प्रेम कोण देणार आहे, मी देणार आहे. ओवीला आईचं प्रेम देऊन वाढवणार कोण आहे,
मी वाढवणार आहे आणि त्यासाठी मी आता ही गोष्ट सांगत आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही झालं तरी सुद्धा मीच ओवीची आई बनणार आणि मीच या घराला आता इकडे वारस पण देणार आहे. त्यामुळे जानकी तुला आता निमूटपणे सह्या करायला लागतील. आणि काय ऋषिकेश दादा, तुम्हाला माहिती आहे ना जानकी बहिणीला का सह्या करायला लागतील ते, असं म्हणत ऐश्वर्या जवळजवळ ऋषिकेशला आता इकडे तिच्या आईच्या याची धमकी देत असते. आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच ऐश्वर्या म्हणते, जानकी तू सह्या करशील ना, म्हणजे तुला करायलाच लागणार आहे. काही झालं तरी तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये, घे पेपर. यावरती जानकी चिडते आणि ऐश्वर्या बाद झालं, तुझी कोणतीही थेर आता मी खपवून घेणार नाहीये असं म्हणायला लागते. आणि त्यानंतर ती सांगायला लागते, हे बघ तू काहीही केलंस ना तरी मला आणि ऋषिकेशचा डिवोर्स घडवून आणू शकत नाहीस, असं म्हणत ती आता ऐश्वर्यावरती हात उगारते. आणि त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा म्हणते, जानकी शांत बस, का तू तिच्या मागे लागलेली आहेस? म्हणजे मला पण ऐश्वर्याचं म्हणणं पटलंय, काही झालं तरी सुद्धा तूच तिच्या सोबत लग्नाला होकार दिलास ना की तिचं आणि ऋषिकेशचं लग्न होऊ दे. मग जर का हे सगळं चाललेलं आहे तर तर आता तू डिवोर्स पेपरवरती सही करायलाच पाहिजेस. मग तू नकार का देतेस? मला सुद्धा तुझं म्हणणं काही वागणं कळतच नाहीये. असं केल्याने आता इकडे तुझ्या वागण्यावरती संशय येतोय आहे. मला असं वाटतंय की बरोबर बोलते ऐश्वर्या, पेपरवरती सही केल्याशिवाय तुमच्या दोघांचं लग्न कसं होणार? असं म्हणत सुमित्रा सुद्धा आता या दोघांची साथ द्यायला लागते. आणि जानकी सांगायला लागते, आई असं काय करताय? मी डिवोर्स पेपरवरती साईन कशी करू? कुणी कितीही काही बोललं तरी सुद्धा मी डिवोर्स पेपरवरती साईन करणार नाहीये, असं म्हणत जानकी आपल्या मतावरती आता ठाम असते. आणि त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते, नाही नाही, मला हे जानकीचं म्हणणं काही पटलं नाही. ती बिचारी आता इकडे इतकी हे करती आहे आणि तिला आपण जर का सपोर्ट नाही केला तर ती कुणाकडे जाईल? नाही नाही, बरोबर आहे जानकी, तू सही करायला पाहिजेस. जानकी चिडते आणि तिकडून रागाने निघून जाते. आणि त्यावरती मग आता आजी म्हणायला लागते, बघितलंस सुमित्रा, हे जानकीचं वागणं तिला शोभतंय का? वेळोवेळी असं आता हे बदलणं आणि त्यानंतर त्यानंतर मग आता हे असं वागणं, मला नाही वाटत की जानकी हे बरोबर वागतेय. त्यावरती ऋषिकेश म्हणाला, तो कुणीही चिंता करू नका, मी डिवोर्स पेपरवरती जानकीची साईन घेईन. कारण ऋषिकेशला काही झालं तरी लताबाई कुठे आहेत? आणि त्यावेळेला आता इकडे हे सगळं जाणून घ्यायचं असल्या कारणाने त्याने आता तिच्या पुढे नांगी टाकलेली असते. त्यानंतर हे सगळं चालू असताना मग आता सुमित्रा सांगत असते, आपल्या घरात काय चाललंय मला तर खरंच काही कळत नाहीये. यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, मग काय? आणि ऋषिकेश दादा, घराच्या भल्यासाठी नेहमी तुम्ही विचार करता, यावेळेला सुद्धा आता घराच्याच भल्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. स्वतःचा विचार करण्याच्या आधी घराच्या भल्याचा विचार करा. यावरती आता इकडे ऐश्वर्या विचार करत असते, करा करा, तुम्ही सगळ्यांनी जे काही करायचं ते करा. माझा हेतू पूर्णपणे सफल झालेला आहे आणि आता आता मला कुणीही हरवू शकत नाहीये, असं म्हणत ऐश्वर्या आता कधी एकदा ऋषिकेश सोबत लग्न होते, कधी एकदा प्रॉपर्टीचे पेपर आपण हातात घेतोय आणि कधी त्या माणसाला देऊन आपण आता पैसे घेतोय, असं तिला झालेलं असतं. तिचा हा डाव सगळ्यांच्या लक्षात येत असतो. आणि त्यामुळे आता इकडे तिला विरोध केला तर जानकीच्या आईचा जीव धोक्यात, हे माहिती असल्या कारणाने सगळेजण गप्प बसलेले असतात. आणि ऐश्वर्या म्हणते, करताय ना तुम्ही सह्या? ऋषिकेश, तुम्ही सह्या करा आणि लवकरात लवकर आपलं लग्न होऊ दे, हे सगळं आपल्या भल्यासाठीच आहे. ऋषिकेशला तिची नाटकं जरी समजत असली तरी त्याचे हात दगडाखाली अडकले असल्या कारणाने ते काहीच बोलू शकत नसतात. इकडे आजी सपोर्ट करायला तयारच असते. हो ऋषिकेश, ऐश्वर्या बरोबर बोलते. आणि आता पुढील भागामध्ये ऐश्वर्याने इकडे आता डाव रचलेला असतो. आणि त्यानंतर मग ती त्या माणसाला फोन करून मी लवकरात लवकर सह्या घेते, यावरती तो म्हणतो, पेपर दिले त्याच्यावरती सह्या घे. आणि ज्या वेळेला आता इकडे जानकीला पेपर दिले जातात त्या पेपरवरती एक खूण असते जी जानकीच्या भूतकाळाची असते. जानकीला काहीतरी स्ट्राईक होतं आणि ती ऐश्वर्याकडे येते, ऐश्वर्या ही खूण कसली आहे? हे पेपर तुला कुणी दिलेत? असं विचारायला लागते. आता हे खुणेचा काय अर्थ, भूतकाळाशी काय संबंध, हे येणाऱ्या भागातच कळणार.